निगेटिव्हिटी फीडिंगबद्दल ऐकलं आहे का? हे काय असतं ते सांगते आणि कोण करतं ते पण सांगते. ही करणारी लोकं असतात तुमच्या आजूबाजूची, तुमचे नेबर्स, सोशल फंक्शनमध्ये तुम्ही जाता तेव्हा, तुमच्या मैत्रिणी, तुमचे ऑफिस कलिग्ज असू शकतात, तुमचा पार्टनर पण असू शकतो. सो हे लोकं युजली काय करतात, जेव्हा तुम्ही खूप जास्त आनंदी असता, तुम्ही ॲक्टिव्हली कशामध्ये तरी पार्टिसिपेट करत असता, खूप छान एखादं प्रेझेंटेशन देऊन तुम्ही खूप हॅपी असता, तुम्ही कुठलं तरी अँकरिंग करून ते सगळा पुढाकार घेऊन तो पूर्ण प्रोग्राम मॅनेज करून खूप हॅपी त्याला मॅनेज करून खूप स्वतःला आनंदी फील करत असता, किंवा सेंटर ऑफ अट्रॅक्शन असता एखाद्या चर्चेचं, तुमचे सगळे रिलेटिव्स बसले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप हॅपी आहात, खूप मज्जा करता आहात, खूप सगळ्यांशी चर्चा करता, चॅटर बॉक्स चप्पर चप्पर करून करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेता आहात, किंवा अशा कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एखादा गेम जिंकत आहात, तुमच्या मित्रासोबत गेलेले आहात किंवा पार्टनरसोबत गेलेले आहात, तिथे तुम्ही कुठली तरी ॲक्टिव्हिटी अशी करताय की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप हॅपी फील करतात आणि तुमच्या फेशियल एक्सप्रेशन्सवरनं, तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं, गेस्चर्सवरनं ते प्रूव्ह होतं आहे. तर अशा वेळी ही लोकं काय करतात, ही एक तर पहिल्यांदा तुमचा हॅपीनेस बघून त्यांना खूप राग येतो तुमचा आणि चिड येते तुमची त्यांना, आणि मग ते असं काही करतात, असं काहीतरी वागतात, असं काहीतरी बोलतात, ज्याने तुम्ही एका होमवर्कवरती जाता, तुम्ही सेल्फ डाऊटमध्ये जाता. सेल्फ डाऊटला गेल्यानंतर काय होतं, आपोआपच ते एन्थुझियाझम जे तुमचं एकदम हाय गेलेलं असतं ते पूर्ण काय होऊन जातं, ड्रॉप होऊन जातं. आणि मग तुम्हाला ना सेल्फ डाऊटमध्ये तुम्हाला वाटू लागतं की मी हे चुकीचं करते आहे का. नवरा म्हणणार तुला नाही वाटत तू जरा जास्त आवाज करतेस आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनते, सगळे बघतात आहेत तुझ्याकडे. किंवा तुमच्या रिलेटिव्समधलं कोणीतरी तुम्हाला म्हणणार की तू मागच्या वेळी पण असं वागलेली होतीस, पण हे असं वागण्यामुळे बाकी लोकांना खूप असं टॉन्टफुल वाटलं तुझं हे असं बोलणं आम्हाला आणि हे ते. किंवा फॉर XYZ असे बरेच रिझन तुम्ही रिलेट करू शकत असणार, कोरिलेट करू शकता की हे तुमच्यासोबत झालं आहे. आणि मग असं सगळं झाल्यावर काय होतं, आपला एन्थुझियाझम डाऊन होतो आणि आपण एकदम शांत होतो जातो, आपण आपल्या शेलमध्ये चाललो जातो. आणि जसा आपला आवाज कमी होतो, आपण आपलं एन्थुझियाझम कमी करून आपल्या शेलमध्ये जातो, तसं इमिडिएटली हे लोकं जी असतात ही एकदम पॉवरमध्ये येऊन जातात. मग ती एन्जॉय करू लागतात, मग ती आवाज करतात, मग ती सगळ्यांशी बोलू लागतात आणि तुम्ही एकदम एका कॉर्नरमध्ये, आणि मग ते म्हणतात हिरो हिरोईन त्या मूव्हीचे. सो याला म्हणतात निगेटिव्ह फीडिंग. तर तुमच्या आजूबाजूला कोणी जर असं निगेटिव्ह फीडिंग करताय का, पहिले ते आयडेंटिफाय करा, आणि जर करत असतील तर त्यांच्या निगेटिव्ह फीडिंगला तुम्ही ॲक्सेप्ट करू नका, शांत होऊ नका, सेल्फ डाऊटमध्ये जाऊ नका. तुम्ही बेस्ट आहात.